ही संपूर्ण स्पर्धा दत्तात्रय जिंजोडे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा। प्रशिक्षक मुले नांदेड आयुब खान पठाण, निवड समिती सदस्य मुली दत्ता तानाजी मटकर सर, आपण माईक संपर्क साधायचा आहे। क्रीडांगण क्रमांक 5 सामना सुरू करायचा आहे। क्रीडांगण क्रमांक 5 सामनाधिकारी या सर्व खेळाडूंच्या पोहोचण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केलेली आहे ते डी फोकसचे दिनेश घाडीगावकर मुंबई आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी ते फोटो सेशन करत आहे। हलगी मदत मान्यवरांना घेऊन आपण क्रीडा मंचावर यायचं आहे। हलगी मदत सामन्यांसाठी पहिला पुकार अहमदनगर जिल्हा आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार। इचलकरंजी शहराचे शिवसेनेचे आणि जिल्ह्याचे प्रमुख त्याचप्रमाणे शिवतीर्थ संघटनेचे प्रमुख माजी ज्येष्ठ कबड्डी खेळाडू क्रीडा संघटक हलगी वादक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री पुंडलिक जाधव सर, त्याचबरोबर इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूरचे व्यवस्थापक जालिंदर जाधव, ज्येष्ठ प्रशिक्षक आनंदराव पवार तात्या या मान्यवर अतिथींना घेऊन आपण क्रीडांगणावर यायचा। शंकरांना सुरू आहे। या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्राला या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू होत असलेल्या सामन्यातील खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024 या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेस आणि या स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी खास करून ज्यांची उपस्थिती लाभलेले असे महाराष्ट्र प्रदेश कमिटी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री शेखरजी इनामदार साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आणि या स्पर्धेचे स्पर्धा आयोजन संयोजन समितीचे कार्यवाह श्री अजिंक्यभाई पाटील यांना करतोय। तानाजी मटकर सर, आपण माईक संपर्क साधायचा आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं खास करून या स्पर्धेस आणि यवतमाळ क्रीडा संस्थेस शुभेच्छा देण्याकरिता ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली असे इचलकरंजी शहराचे ज्येष्ठ पदाधिकारी, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी शिवसेना प्रमुख
शिवतीर्थ संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ कबड्डीपटू युनूस शेख यांचं क्रीडा मंचाला आगमन. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. या स्पर्धा आयोजन संयोजन समितीला ज्यांच्या माध्यमातून निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी अडचणी होत्या त्या ज्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या असे आप्पासाहेब बेर्नाळे पब्लिक स्कूलचे समूह अध्यक्ष, एक सुप्रसिद्ध क्रीडापटू, व्यायामपटू समीर दादा बेर्नाळे यांचं या ठिकाणी आगमन. सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागत. रामचंद्र वाघमारे सर, दैनिक पुण्यनगरी. ठाणे ग्रामीण, नाशिक शहर, मुंबई शहर पूर्व, मुंबई उपनगर पश्चिम, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद जिल्हा, सातारा जिल्हा, अहमदनगर जिल्हा आपल्याला पहिला पुकार देऊन झालेला आहे. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायचं आहे. सांगली जिल्ह्यात कोणाला नाही म्हणलं तर काय वाईट, लय एंटरटेनमेंट चालू. या भव्य आणि दिव्य अशा 51व्या कुमार कुमारी गट राज्य जिल्हेपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा अर्थातच मुख्यमंत्री चषक 2024 या स्पर्धेचं या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचे नियोजन सुरू आहे. त्याचाच एक बॅक स्टेजचा कार्यक्रम म्हणावा लागेल. निवेदच्या माध्यमातून या मंडळावर आणि ही जबाबदारी ज्यांच्या शिक्षण समूहानं त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेले अशा सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्था अर्थातच आप्पासाहेब दादा बेर्नाळे सर यांचं क्रीडा मंचाला आगमन. माननीय श्री समीर दादा बेर्नाळे सरांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू शंकरांना पाटील, मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू लालासो यादव त्यांच्या शुभ हस्ते होते. मी त्यांच्या समेत या स्पर्धा आयोजन संयोजन समितीचे कार्यवाह अजिंक्य भाई यांना देखील विनंती करतो, आपण समीर दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार करावा. जोरात टाळ्यांच्या गजरात समीर दादा बेर्नाळे यांचं स्वागत करायचं. दादांच्या सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होतात. सन्मान्य शंकरांना पाटील, लालासो यादव शहाणा पोरगा आडवून खेळतो म्हणून ठरवून खेळून ते येत नाही. मी विनंती करतोय खेळणार पाहिजे बघून बॉल खेळणार आडवा मारायला. प्राध्यापक वैभव पाटील सर यांना या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय उत्कृष्ट अशी निवास व्यवस्था आप्पासाहेब बेर्नाळे पब्लिक स्कूलच्या वसतिगृहामध्ये करण्यात आलेले आहे. आणि या वसतिगृहाचे इन्चार्ज एक्स आर्मीमॅन MR पाटील सर यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. प्राध्यापक वैभव पाटील सरांना सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आप्पासाहेब बेर्नाळे पब्लिक स्कूलचे हॉस्टेलचे इन्चार्ज एक्स आर्मीमॅन
MR पाटील सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सहर्ष स्वागत सुस्वागतम. पॅराग्लायडिंगला रेल्वे जे उभे आपण ताबडतोब बाजूला व्हायचा. मंडळाचे स्वयंसेवक पॅराग्लायडिंगला रेल्वे जे उभे त्यांना आपण थोडं बाजूला करायचं आहे. हे खेळाडू स्टेजच्या समोरचे खेळाडू उभे असलेले चला बाजूला व्हा. सेमीफायनल आलायचा तुम्ही काय आंधळी पोरगून खेळायला लागला नाही. 4 बॉलला 4 बाउंड्री मारायला तुम्ही बघत बसायला धरणारच की रे बॉल. तुमची पोर धरणारच की मग छक्काच मारायला पाहिजे. मी विषय नाही रे तुझ्या पाठीमागे येत तुम्ही आब्यावर झाल्यावर जरा लूज झाला. वाढदिवस होता. सूर्यकांत ठाकूर रायगड. पुढील सत्कार मूर्ती छाननी समिती सदस्य सुरेश तरे ठाणे. सुरेश तरे ठाणे. छाननी समिती सदस्य मुंबई उपनगर सुरेश मोरे. छाननी समिती सदस्य सुरेश मोरे मुंबई उपनगर. छाननी समिती सदस्य फोटोग्राफर मुंबई मयूर श्रीवास्तव. मयूर श्रीवास्तव मुंबई. मयूर श्रीवास्तव मुंबई डी फोकसच्या माध्यमातून फोटोग्राफी करणारे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान. राजेंद्र अनुभवणे मुंबई उपनगर निवड समिती सदस्य. निवड समिती सदस्य मुली दत्ता गायकवाड नाशिक. दत्ता गायकवाड. सुनील मोरे पुणे. सुनील मोरे पुणे. त्वरित आपण क्रीडा मंचावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नामदेव गावडे कोल्हापूर. अयूब खान पठाण प्रशिक्षक मुले नांदेड. अयूब खान पठाण. 2 नंबरचे स्कोर बोर्ड बघा. तानाजी मटकर 2 नंबरचे स्कोर बोर्ड. आपण 2 नंबरकडे चला. सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन काका शिंदे सर आपणास विनंती आपण क्रीडा मंचावर आपली वाट पाहत आहे. नितीन काका शिंदे. नामदेव गावडे सर आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. नितीन विचार. महेंद्र माने. प्रकाश जाधव. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन काका शिंदे सर आपण तात्यांची भेट घ्यायची. क्रीडा मंचावर या. पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक आहेत आणि या स्पर्धेचे निरीक्षक आहेत डॉक्टर रमेश भेडिगिरे कोल्हापूर जिल्हा. यानंतर या स्पर्धेच्या पंचमंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख श्री विश्वास सर, दत्तात्रय जिंगुर्डे सर, सन्माननीय नितीन काका शिंदे सर यांना मी विनंती करतो आपण दत्तात्रय जिंजुर्डे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा. दत्तात्रय जिंजुर्डे सर एक उत्साही कबड्डी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
गेल्या 2 महिन्यापाठीमागं सांगलीमध्ये झालेल्या राज्य पंच शिबिरासाठी ज्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं असे दत्तात्रय झिंगुर्डे सर यांचा सन्मान नितीन काका शिंदे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। यानंतर मी विनंती करतोय शिवाजी भाऊ पाटील माजी चेअरमन सांगलीवाडी सेवा सहकारी सोसायटी यांना विनंती करतोय पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावा। रायगड जिल्ह्याचे आणि या स्पर्धेचे पंचप्रमुख सुहास पाटील सर आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा। त्या सर्वच कबड्डी स्पर्धेचे पंचप्रमुख मान्य श्री आलम मुजावर सर यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी शरद बाबू देशमुख यांना करतोय। शरद बाबू यांना मी विनंती करतोय पुढील सन्मान या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। पुढील सन्मानार्थे ही संपूर्ण स्पर्धा सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या त्यांचं नियोजन अतिशय मोठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असे अनिल माने सर यांचा या ठिकाणी सन्मान होते। रोहित पाटील आपण समोर यायचा। रोहित पाटील आणि गजानन कदम यांच्या शुभ हस्ते कुमारी गटाचे निवड समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आणि सत्कार। या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कबड्डीपटू शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि सन 2012 साली या आपल्याच मंडळ घेण्यात आलेल्या ऑल इंडिया कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पुरस्काराचे मानकरी ठरलेले मुंबईचे गौरव शेट्टी यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धा आयोजन समितीचे कार्यवाह अजिंक्य भैया पाटील साहेब यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईचे राष्ट्रीय कबड्डीपटू या स्पर्धेच्या निमित्तानं खास करून उपस्थित आहेत। सुभाष साहिल यांचा देखील सन्मान योगवाडा क्रीडा संस्था सांगलीवाडीच्या वतीनं होतोय। सुभाष साहिल आपल्याच इस्लामपूर गावचा हा खेळाडू सचिन शिंगाडे इस्लामपूर व्यायामध्ये इस्लामपूर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पोपट पाटील सर यांचा हा खेळाडू शिष्य सुभाष साहिल सर या ठिकाणी आलेले आहेत। राष्ट्रीय कबड्डीपटू मुंबई शब्बीर जमादार यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सुभाष साहिल सर राष्ट्रीय कबड्डीपटू मुंबई यांचा सन्मान होतो। वैद्यकीय पथक क्रीडांगण क्रमांक 5 वर जायचं आहे। वैद्यकीय पथक महापालिकेचं वैद्यकीय पथक क्रीडांगण क्रमांक 5 वर या खेळाडूला